अजय एक वास्तुविशारद होता. त्याला एका जुन्या हवेलीचा नकाशा तयार करायचा प्रोजेक्ट मिळाला. ती हवेली कोकणातल्या एका दुर्गम गावात होती, डोंगराच्या उतारावर, जिथं मोबाईल नेटवर्कही नसायचं. गावकरी त्या हवेलीच्या जवळही जात नसत. अजयने गावकऱ्यांची भीती फेक समजून हवेलीत एकट्याने मुक्काम ठरवला. पहिल्या रात्री त्याने नकाशा बनवायला सुरुवात केली. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून पायऱ्यांवर चालण्याचा आवाज आला आणि तो आवाज एका बाथरूमजवळ जाऊन थांबला. अजयने झपाट्याने वरधाव घेतली. बाथरूम बंद होतं, पण आतून हळूहळू कडेकडेने पाणी गळत होतं. त्याने दरवाजा उघडला आणि आत काहीच नव्हतं, फक्त एक ओला फुटप्रिंट, एक पुरुषाच्या पायाचा, जो मागे बाथरूममध्ये गायब झाला होता. गावातल्या एका म्हाताऱ्या स्त्रीने अजयला सांगितलं, त्या हवेलीत एक काळी खोली आहे, जी आधी बाथरूम होती. तिथं पूर्वी एक नोकर राहत असे. त्याच्यावर चोरीचा आरोप झाला आणि मालकांनी त्याला त्याच बाथरूममध्ये बंद करून मारून टाकलं. त्याचा आत्मा अजून तिथंच अडकलेला आहे. त्याचं नाव होतं रघु. आम्ही त्याला बाथरूमचा माणूस म्हणतो. अजय घाबरला, पण त्याने काम थांबवलं नाही. शेवटच्या दिवशी त्याने बाथरूमचे मोजमाप घ्यायला सुरुवात केली, पण आत गेल्यावर दरवाजा आपोआप बंद झाला. अंधारात त्याला एका माणसाचा श्वास ऐकू येऊ लागला. तू पण मला बंद करणार ना? तू पण मला विसरणार ना? तो बेशुद्ध झाला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी त्याला सांडसाबाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडलं. त्याच्या चेहऱ्यावर भयानक घाबरलेला भाव होता. त्याने नंतर हवेलीचा प्रोजेक्ट सोडून दिला, पण तो सतत बाथरूममध्ये आरसा झाकून ठेवू लागला. एकटं पढायचं टाळू लागला. तो स्वतःबरोबर अजून कोणी आहे असं म्हणत असे. आणि एक दिवस त्याच्या फ्लॅटमधल्या बाथरूममध्ये त्याचा मृतदेह सापडला. बाथरूमच्या दरवाजाला आतून कोणीच लावला नव्हतं, फक्त त्याच्या बाजूला एका ओल्या पायाचा ठसा दिसत होता. अजयच्या मृत्यूनंतर काही महिने झाले. त्याचा फ्लॅट विकला गेला. नवीन भाडेकरू होता राहुल, एक तरुण, नोकरीला नुकताच लागलेला. स्वस्तात मिळालेला फ्लॅट पाहून तो खुश झाला. त्याला जुन्या मालकाविषयी फारसं काही सांगितलं नव्हतं, फक्त की ते थोडे विचित्र होते. पहिल्या रात्रीच राहुलने लक्षात घेतलं की बाथरूममधला आरसा आडव्या कापडाने झाकलेला आहे. त्याने विचार केला, हे काय अंधश्रद्धा आहे, आणि तो आरसा उघडला. त्या रात्री झोपताना त्याला बाथरूममधून पाण्याच्या गळण्याचा आवाज ऐकू आला. बाथरूममध्ये गेल्यावर काहीही नव्हतं, पण आरशात एक पुरुष उभा होता, काळ्या डोळ्यांचा. राहुल मागे वळला. कोणीच नव्हतं. राहुलने दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये शोध घेतला. त्याला फ्लॅटविषयी बातमी सापडली. अजय नामक तरुणाचा बाथरूममध्ये संशयास्पद मृत्यू. त्याच रात्री राहुलला झोपेत भयानक स्वप्न पडला. अजय त्याच्या समोर उभा होता. डोळ्यात भीती होती. अजय फक्त एकच वाक्य बोलला, तो अजून माझ्या मागे आहे, तो आता तुझ्या मागे येईल. राहुल घाबरून उठला आणि बाथरूममधून जोरात दरवाजा आपोआप बंद झाल्याचा आवाज आला. राहुलने एका तांत्रिकाला बोलावलं. तो म्हणाला, या बाथरूममधील आरसा हे एक दरवाजाच आहे, आत्म्याने निवडलेला. रघु नावाचा नोकर, ज्याचं शरीर त्या बाथरूममध्ये कुजून गेलं, तो आता आत्म्याच्या रूपात आरशात वावरतो. तांत्रिकाने आरसा बंद करून विधी सुरू केला. पण त्या क्षणी आरशातून जोराचा आवाज आला आणि त्यामध्ये अजयचा चेहरा दिसू लागला. माझी सुटका कर, मला त्याच्यातून काढ. रघुचा चेहरा दिसू लागला, काळा, विचित्र आणि रागाने फसफसणारा. तांत्रिक ओरडला, हा आरसा मोड. राहुलने आरशावर हातोडा फेकला आणि एक भयानक किंकाळी दुमदुमली. राहुल आज जिवंत आहे. त्याने तो फ्लॅट सोडला, पण काही दिवसांनी त्याने आरशात परत पाहिलं. आता तिथं कोणताही चेहरा नव्हता, पण कधीकधी बाथरूममध्ये पाण्याच्या आवाजात एक कुजबूज ऐकू येते.